नमस्कार मंडळी. इडली, डोसा आणि आप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळसोबतच अर्धी वाटी सोयाबीन भिजवा. यामुळे त्या पदार्थाचे पोषण मूल्य अधिक वाढते. चहा करताना किसलेले आले शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो. अननसाचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजवून घ्या आणि मग शिऱ्यात घाला. त्यामुळे अननसाचा आंबटपणा येत नाही. कणिक भिजवताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध घातल्यास पोळ्या अधिक मऊ आणि चविष्ट होतात. तसेच पोळीला रंगही छान येतो. ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे, म्हणजे ढोकळा छान नरम आणि स्पॉन्जी होतो. पुऱ्या करताना पिठात 2 चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चवही चांगली येते. जर तुम्हाला नारळाचे समान 2 भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे आणि नंतर जोरात आपटावे. नारळ बरोबर तिथूनच तुटेल. मिसळ पाव करताना फोडणीवर मिसळीच्या रश्श्याची तरी आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर अगदी चिमूटभर घातली की रश्श्याला तेलाचा तवंग येतो. भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढू नयेत. सालासकटच कूट वापरावे. सालात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयासाठी चांगले असतात. आप्पे करताना आप्प्याच्या पिठात अंडी घातल्यास आप्पे टम्म फुगतात आणि आप्पे पात्रालाही चिटकत नाहीत. दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायम मंद आचेवर तापवा. तापवलं की अर्धवट झाकून ठेवा. दूध कोमट झालं की फ्रीजमध्ये 4 ते 5 तासांसाठी ठेवा. यामुळे साईचा थर अजून जाड होतो. टोमॅटो जास्त पिकले असतील तर टोमॅटो थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात टाका. टोमॅटो आपोआप कडक होतील. डाळ किंवा तांदळामध्ये कडुलिंब घातल्यास त्यांना कीड लागत नाही. डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याचे तेलाचे काही थेंब टाका. यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वादही खूप छान येतो. लसणाच्या पाकळ्या थोड्या गरम केल्यास त्याची साल पटकन निघते. सुके खोबरे तुरडाळीत ठेवले की ते अजिबात खराब होत नाही. बटाटे झटपट उकडण्याकरता बटाट्यामध्ये चिमूटभर हळदी घालावी. बटाटे अगदी झटपट उकडतात. हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जाण्यासाठी त्यावर कच्चा बटाटा आणि लिंबू चोळावा. बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्यात तळाशी एक स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी, म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही. जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे. त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता. साबुदाणा खिचडी लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यात 2 चमचे दूध घालावे. नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान चव आणि वेगळी चव येते. त्यायोगे पालकही खाल्लेला चांगला असतो आणि त्यामध्ये पालक खाल्लाही जातो. गरमागरम इडली पात्रातून काढण्याच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. त्यामुळे इडल्या पटकन निघतात. साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी साखरेच्या बरणीत 4 ते 5 लवंगा ठेवाव्यात, म्हणजे साखरेमध्ये अजिबात मुंग्या होणार नाहीत. गाजर, टमाटर, मुळा, काकडी आणि बीट मऊ किंवा शिळे झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवाव्यात. सकाळी अगदी ताज्या टवटवीत होतात. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे काही डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, म्हणजे डाग अगदी सहज निघतात. खीर बनवताना त्यामध्ये 2 चमचे रवा भाजून टाकावा. त्यामुळे खीर दाटसर आणि चवीला छान बनते. मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवायची असल्यास कणकेला वरून तूप लावून कणिक फ्रीजमध्ये ठेवावी. कणिक ताजी राहते व कणिक काळी पडत नाही. इडलीच्या पिठामध्ये 10 मिनिटे पोहे भिजून वाटून घातल्यास त्यामुळे इडल्या छान मऊसूत आणि लुसलुशीत नरम तयार होतात.